टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरुण वर्ग हा सध्याच्या काळामध्ये गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्याकडे आकर्षित झालेला आहे। याबाबतच्या विविध तक्रारी पोलीस नियंत्रण कक्ष त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांना प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची विशेष मोहीम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी 25 पासून सुरू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये विशेष मोहीम ही सध्या 4 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत अधिक तीव्रतेने अंमलात आणलेली आहे। 1 जानेवारी 25 ते आज तगायत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्याविरुद्ध 77 केसेस दाखल करण्यात आलेले असून त्यामध्ये जवळजवळ 123 किलोग्रॅम गांजा व 1.5 ग्रॅम MD इतका 35,05,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात कोल्हापूर पोलीस दलास यश प्राप्त झालेले आहे। याचबरोबर विशेष मोहीम जी 4 फेब्रुवारी 25 ते 28 फेब्रुवारी 25 या दरम्यान राबवण्यात आलेली आहे। त्यामध्ये आजतागायत 68 गांजाच्या केसेस कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने दाखल केलेल्या आहेत। त्यामध्ये जवळजवळ 18 किलोग्रॅम गांजा व 1.5 ग्रॅम MD इतकी जप्त केलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा जे अंमली पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत ते कर्नाटक व परजिल्ह्यातून येत आहे। आता ज्या केसेस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या केसेसमध्ये गांजा सेवन करणारे तसेच गांजा बाळगणारे यांना देखील आरोपी करून ज्यांच्याकडून हे अंमली पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना देखील आरोपी केलेले आहे। त्यांच्यावरती देखील कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। यापुढे भविष्यामध्ये ज्या व्यक्तींकडे गांजा जवळ सापडेल किंवा जे गांजा विक्री करतील त्यांच्या NTPS कायद्यातील अधिनियमांतर्गत त्यांच्या मालमत्ता देखील जप्त करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना दिलेले आहेत। त्यांच्या यापुढे भविष्यात मालमत्ता देखील जप्त करण्यात येणार आहेत। सदर कारवाई दरम्यान अल्पवयीन काही बालके देखील गांजाचे सेवन करताना आढळून आलेले आहेत। त्यांच्यावरती बाल सुधारगृहामध्ये येथे पाठवून त्यांच्यावरती त्यांचं समुपदेशन केलं जात आहे। त्याचप्रमाणे गांजा विक्री करणारे जे आरोपी आहेत ते बेसिकली 20 ते 25 या वयोगटातील किंवा त्यापेक्षाही मोठे आहेत। अल्पवयीन त्यामध्ये गांजा विक्री करणारे कोणीही आढळून आलेले नाहीत। 1 जानेवारी 25 ते आज तगायत जी अंमली पदार्थाविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये 108 आरोपी करण्यात आलेले आहेत। त्यांना NTPS कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यातील गांजा सेवन केलेल्या व्यक्तींवरती अटकेची कारवाई केलेली नव्हती, परंतु यापुढे भविष्यात ती कारवाई करण्यात येणार आहे। त्यातील बहुतांश आरोपी हे सध्या कारागृहामध्ये आहेत। बेसिकली गांजा हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही उत्पादित होत नाही। हा परराज्यातून आणि परजिल्ह्यातून गांजा येत आहेत। त्याबाबत देखील कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी एक प्लॅन अंमलात आणलेला आहे की ज्या बॉर्डरवरून की ज्या ठिकाणावरून गांजाची वाहतूक होती या ठिकाणी देखील विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी देखील यापुढे भविष्यात कारवाई करणार आहे। त्याने फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांची पॉलिटिशियन लोकांची फक्त नावं वापरलेली आहेत, तसं कोणाचं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे। त्यांना अंधारात ठेवूनच त्याने हा प्रकार केलेला आहे। मागील काही दिवसापूर्वी हायवे ट्रॅफिकला बदली केली जाईल या अनुषंगाने एका अंमलदाराने काही पैसे वरिष्ठ अधिकारी व पॉलिटिशियन यांच्या नावाखाली एका व्यक्तीला दिले होते। त्याची दखल तात्काळ प्रशासनाने घेऊन सदर व्यक्तीला तात्काळ मनोज सबनीस या व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडे केलेल्या तपासात आतापर्यंत त्याच्याकडून 9 सिम कार्ड व 9 सिम कार्ड हस्तगत झालेले आहेत। त्याचबरोबर त्याला हे करण्यास कोणी उद्युक्त केले किंवा त्याची कोणत्या वरिष्ठ अधिकारी किंवा कोणत्या मंत्रालयातील कोणत्या मंत्र्याशी त्याची ओळख आहे याबाबत देखील विचारणा केली,
परंतु तशी कोणतीही माहिती त्याच्याकडून प्राप्त झालेली नाही आहे. फक्त हा स्वतःच्या फायद्याकरता त्याने केलेला बनाव होता हे पोलीस चौकशीत आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहे. तरी मी आपल्या माध्यमाद्वारे सर्व प्रशासनातील सर्व जे अंमलदार असतील किंवा जे अधिकारी असतील त्यांना आवाहन करतो की बदली संदर्भात कोणतेही आर्थिक व्यवहार होत नाही, कोणत्याही आमिषाला कोणीही बळी पडू नये. त्याचप्रमाणे असं कोणी आढळून आल्यास किंवा असं कोणी काही प्रकार करून आल्यास त्याची तात्काळ माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना द्यावी, जेणेकरून अशा गोष्टी होणार नाही व ह्या गोष्टीला पायबंद तात्काळ घालता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.